गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या ग्रंथामध्ये काय सांगितले गुरु शंकराचार्यांनी काय सांगितले आपल्याला का म्हणजे तुम्ही या मार्गाने जर गेले, या ज्ञान मार्गाने जर गेले तर तुम्हाला या जाणारे जे खाचखळगे तुम्हाला रस्त्याने जाणारे जे खाचखळगे आहेत त्यातून तुम्ही सहज पार करून जाणार आहेत. म्हणून या मार्गाने तुम्ही जा. पण काय सांगितले हे कोणाला जमणार आहे हो? हे अज्ञानी लोकांना कळणार आहे का? जो ज्ञानी आहे, जो ज्यांनी गुरु केले, ज्ञानी आहे, गुरूंकडून ज्यांनी दीक्षा घेतली, तो मार्ग घेतलेला आहे, त्यालाच हे कळणार आहे ना. अन्यथा कुणालाही समजणार नाही. एवढा मोठा हा ग्रंथ आहे ना, ते म्हणजे लवकर कोणाला समजणार नाही. अज्ञानाला तर लवकर समजणारच नाही आहे. एवढा हा ग्रंथ महान ग्रंथ आहे. मग काय सांगितलेलं आहे? अज्ञानाचे नेदा जो घोरत होता बदबदा स्वस्वरूपी तो स्वस्वरूपी जागा झाला प्रबुद्ध. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? जो अज्ञानात एवढे अनंत काळापासून जो अज्ञानात जो घोरत होता तो त्याला स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागे केले. म्हणजे काय सांगितलंय त्यांनी? तो घोरत होता म्हणजे अनादी काळापासून जो जन्म मरण याच्यात तो फिरत होता. म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्माचा. मग त्याच्यात तो फिरत होता. त्याच्यातून काय केलं? गुरूंनी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. म्हणजे अनादी काय सांगेल? अनादी संसार मालियेच्या ठाई, अनादी संसार मालियेच्या ठाई नित्य भोग भोगीत असे, नित्य भोग भोगीत असे ठसवला ठसा चित्ताच्या ठाई वारंवार देह सेविता. म्हणजे अनंत जन्माचे अनंत कर्म याच्यातून जे आपल्याला दुःख भोगावं लागत होतं, जे अनंत कर्म आपण त्याच्यातून गेलो ते दुःख सहन करावं लागत होतं, त्याच्यातून आपल्याला काय केलं? आपल्या सद्गुरूंनी बाहेर काढलेलं आहे. मग काय सांगितलेलं आहे? जसा एखादा मनुष्य असेल तो झोपेत त्याला घोरण्याची जर सवय असेल तर त्याचे घोरणे कसे बंद होणार आहे? तर आपल्याला त्याला झोपेतून जागे करावं लागणार आहे, तेव्हाच त्याचे ते घोरणं बंद होणार आहे ना, अन्यथा नाही होणार आहे. तसं त्याला जागे केलं. तसं सद्गुरूंनी आपल्याला, आपण काय मानत होतो? मी फक्त या देहापुरताच मर्यादित आहे, ह्या देहापुरताच मर्यादित आहे. मग फक्त आपण त्याला देहापुरताच मर्यादित समजत होतो. पण सद्गुरूने आपल्याला काय सांगितलं? तू या देहापुरताच मर्यादित नसून तू अनंत आहेस, तू ब्रह्म आहेस, तू चैतन्य आहेस, हे आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा केलं आहे. म्हणजे गुरुसारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, असं बोलता येईल आपल्याला. म्हणून काय सांगितलंय? गुरु पण कसे असावे? गुरु निष्ठावंत, कृपाळू आणि क्षत्रिय असे गुरु हवेत. गुरु बाहेर भरपूर गुरु येतात, पाहायला मिळतात. किती गुरु आहेत? माळ घालतात, रामकृष्ण हरी बोलायला सांगतात, झालं. दुसरं काय आहे? आपल्याला जगण्यासाठी, आपल्याला याच्यातून देहातून म्हणजे तिथपर्यंत जाण्यासाठी जो मार्ग आहे तो सांगत नाही आहेत ते आपल्याला. म्हणून आपण तिथंच गुंतलोय आणि त्याच्यातच लोक समाधानी आहेत. म्हणून काय करायचं आहे आपल्याला? मग काय सांगितलंय त्यांनी? जेव्हा एखाद्या नळीवर पोपटाला पकडण्यासाठी नळी टांगली आणि त्या नळीवर जेव्हा तो पोपट बसतो आणि जेव्हा त्याला कळतं त्याला तेव्हा कळतं मग त्याच्या पंखातली ताकद आणि त्याला उडण्याचे बळ जेव्हा त्याच्या लक्षात येते तेव्हा तो उडून याच्या झाडावर जाऊन बसतो आणि तो पकडला जात नाही. त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला केलेलं आहे. आपल्याला या देहरूपी देहातून जो अहंकार होता, मी माझं आहे हे, या देह अहंकारातून आपल्याला बाद केलं आहे आणि आपल्याला त्यांनी स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी जागं केलं आहे. म्हणून त्यांनी स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी आपल्याला जागं केलेलं आहे. म्हणून काय सांगितलं आहे? स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला जागं केलेलं आहे. मग जो बुद्धिभेदाचा आरसा होता, म्हणजे काय? बुद्धिभेदाचा आरसा नाही, तया हातोनी पडिला बुद्धिभेदाचा आरसा तया हातोनी पडेला विरेशा प्रतिमुख भाषा हैरोनिया. म्हणजे काय सांगितलंय? जो बुद्धिभेदाचा आरसा होता, मी फक्त माझं जो बुद्धी आपल्याला पडली होती, म्हणजे जसं प्रतिबिंब पडतं की नाही त्याच्यामध्ये,
त्या त्या आरशातलं एक प्रतिबिंब आणि आपलं एक प्रतिबिंब आपण समजत होतो. म्हणजे हे द्वैत समजत होतं की नाही आपण. तो आरशातलं प्रतिबिंब वेगळं आणि मी वेगळा. तो जेव्हा आरसा आपल्या हातातून पडतो आणि फुटतो तेव्हा त्या आरशातलं प्रतिबिंब नाहीसं होतं. आणि मग तो आरशातलं प्रतिबिंब नाहीसं झालं मग कोण राहतं शिल्लक? फक्त आपण शिल्लक राहतो. म्हणून तो आरशातलं बिंब गेलं आपण शिल्लक राहतो. म्हणून काय सांगितलं या जगामध्ये ते फक्त एकच परमात्मा सगळीकडे नटलेला आहे आणि तोच सगळीकडे भरून उरलेला आहे. म्हणून देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. विठ्ठलाची विठ्ठल पाहे दृष्टीने मी पाहिला. मग काय सांगितलंय सगळीकडे म्हणजे सुईच्या टोकावरही एवढी जागा नाही आहे की जिथं तो परमात्मा नाही आहे. तो सगळ्यांच्या हृदयात आहे. तो आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. फक्त आपली तशी दृष्टी झाली पाहिजे आणि ती दृष्टी बाबांनी आपल्याला करून दिलेली आहे. मग काय सांगितलंय त्या दृष्टी करून दिलेली आहे. म्हणून आपण ह्या अज्ञानाच्या निद्रेत घोरत होतो ना त्याच्या जागेतून आपल्याला साधू संतांनी आपल्याला जागं केलंय. पण हे अज्ञान आहे ना अज्ञानामुळे सगळा गोंधळ होतोय. मग काय केलं या अज्ञानातून आपल्याला बाहेर काढलेलं आहे. या मग ज्ञान प्राप्त ह्या अज्ञानातून बाहेर काढल्यावर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. जेव्हा आपल्याला सद्गुरू नाम देतात त्या नामाचं आपण चिंतन करतो तेव्हा आपले चित्त शुद्ध होतं. तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. मग ज्ञान कोणतं सांगितलंय? मग परोक्ष ज्ञानाने काय होतं? परोक्ष ज्ञानाने आपले अहंकार वाढला जातो. पण अपरोक्ष ज्ञानाने आपले चित्त शुद्ध होऊन जाते. मग अपरोक्ष ज्ञान सांगितले आहे. अपरोक्ष ज्ञान आणि हेच आपल्याला हे गरजेचं आहे. अपरोक्ष ज्ञान आपण म्हणतोय ज्ञानाने आपला अहंकार वाढतो. आपण हे केलं म्हणजे मी चांगलं वाजवतो, मी चांगलं बोलता येतं मला, मी चांगलं पाठांतर केलंय. म्हणजे अरे पाठांतर करणारे भरपूर असतात. आपल्याला कीर्तनात प्रवचनात मोठमोठे महान कथाकार सांगतात की रामायण सांगतात, भागवत सांगतात, रडून सांगतात, आईवडिलांच्या कथा सांगतात. आपल्याला काय वाटतं बापरे एवढं चांगले छान सांगता येते म्हणजे याला खरंच देव प्रसन्न झालाय की काय एवढंच आपल्याला वाटतं. पण ते खरं आहे का हो? ते खरं नाही आहे. त्यांना फक्त तेवढं बोलता येतं ते. पण जे ज्ञान हवं आहे ना ते त्यांच्या जवळ नाही आहे. पण ते ज्ञान आपल्याला मिळालं आहे. ते बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. मग काय सांगितलं आहे? मग भक्ती पण आपल्याला कशी करायची आपल्याला सांगितले. आपल्याला भक्ती ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे. साधू संतांनी ज्ञानोत्तर भक्ती केली. फक्त भक्तीही कामाची नाही आहे आणि ज्ञानही नुसतं कामाचं नाही आहे. म्हणून दोन्हीही पाहिजे आपल्याजवळ. ज्ञान पण हवं आहे आणि भक्ती पण पाहिजे. साधू संतांनी ती भक्ती केली आहे. नामदेवांची ती भक्ती आहे, माऊलींची ती, तुकाराम महाराजांची ती. मग काय सांगितलं आहे ते? ज्ञान प्रेमाविन भक्ती नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. हे पाहिजे. आणि अजून काय सांगितलंय? प्रेमाविन भक्ती नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचू नये. म्हणजे हे दोन्ही नसेल तर काहीच अर्थ नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून या दोन्ही गोष्टी आपल्याला हव्यात आणि पाहिजे आपल्यासाठी. मग काय सांगितलंय? आपण जर नुसती भाकरी खाली तर नुसतं पोट भरेल त्या भाकरीने. पण त्याच भाकरीबरोबर जर चटणी असेल किंवा भाजी असेल तर आपलं मन पण भरेल आणि पोट पण भरेल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी पाहिजेत. म्हणून भक्तीचे स्पेशलिस्ट पण नामदेवानी तशीच भक्ती केली. आणि गोपिकांची सुद्धा प्रेम भक्ती होती. ती सुद्धा तशीच भक्ती होती. किती निरागस भक्ती होती त्यांची. तशी भक्ती पाहिजे. आणि देवाला अशी भक्ती आवडते. देवाला तीच भक्ती आवडते. म्हणजे देव वेगळा मी वेगळा हे नको आहे त्याला. आपण दोघे एकच आहोत. आपल्यात काहीच नाही आहे, भेदच नाही असं ते. म्हणजे समुद्र आणि समुद्राच्या लाटा ह्या जशा वेगळ्या नाही आहेत तसं आपण आणि देव वेगळे नाही आहेत हे आपल्याला जाणायचं आहे. म्हणून पण काय करतात अज्ञान लोक? शोधतायत बाहेर, म्हणतायत आपण बाहेर त्याला शोधायला जातोय. बाहेर शोधायला गेल्यावर काय म्हणतात आपल्याला जर त्याला शोधायचं असेल तर काय करायला लागतं? साधू संतांना आपल्याला शरण जावं लागेल. निरागसपणे त्यांच्या पायाशी लोटांगण घ्यावं लागेल. नाही तर तिथेच पडून राहावं लागेल. मग काय सांगितलंय आपल्याला? मग तसं करायचं असेल तर म्हणजे जिवंतपणीच मरण असले पाहिजे. असं झालं पाहिजे ना आपण जिवंतपणीच मेलो पाहिजे असं.
म्हणजे काय बोलतात, तुकाराम महाराजांना मोक्ष म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे काय झालं हो, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे गरुडाला आणि त्यांना गरुडाने घेऊन गेले असं आहे का? तर नाही. मोक्ष वैकुंठ म्हणजे त्याचा अर्थ काय सांगितला आहे, वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख, म्हणजे ज्या अवस्थेमध्ये दुःख नाही ती परमानंद अवस्था म्हणजे वैकुंठ. त्या अवस्थेत म्हणजे दुःखच नाही आहे ना, आपल्याला पुढे दुःखच नाही मिळणारे, म्हणून ती अवस्था आपली झाली पाहिजे, म्हणजे सगळ्यांची झाली पाहिजे. आणि तशा अवस्थेच्या मार्गाला आपण आहोत, म्हणजे ती अवस्था झाली ना तर आपण देवच होऊन जाणार आहे तिथं. म्हणजे देव पाहावयाचे गेलो तिथे देवची होऊन ठेलो, म्हणजे तिथे ती मुक्तीची अवस्था आहे, आपण तिथं मुक्त होणार आणि आपण देवच होऊन जाणार आहे. म्हणून ती अवस्था आपल्याला झाली पाहिजे आणि प्रत्येकाला झाली पाहिजे, ती प्रत्येकाला झाली पाहिजे. आणि मग काय सांगितलंय तिथं, हे गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळ्यांना झालं पाहिजे. आणि मग आपण कशी भक्ती करायला सांगितले, आता काय बोलतात, आपण बोलतो सद्गुरू करा, गुरु करा, लोकांना सांगितलं जातं सद्गुरू करा, तर ते काय म्हणतायत, नाही आम्हाला काय गुरु बिरू काय करायचं नाही, आमचा जो परमार्थ चाललाय ना तो व्यवस्थित चाललाय, आम्हाला काही गरज नाही आहे गुरु करण्याचं. तुमचं काय तर ते वेगळंच प्रकार आहे, ते काय अंगात वारं येतं, काय ते कानात बोललं जातं, ते नको बाबा, आम्हाला आमचं खाऊन पिऊन जो परमार्थ चाललाय ना तो आमचा व्यवस्थित चाललाय, आम्हाला काही तुमचं सांगू नका. एक दिवस आई मला म्हणते, गावी गेलो का त्यांना तुम्ही काय सांगत जाऊ नका, ती गावची लोक म्हणतात आमच्या तोंडाला मुसकी लावायला लागली ती लोक म्हणून. बापरे म्हटले, किती भयानक परिस्थिती आहे ही, मुसकी लावायची म्हणजे मग लावा, पूर्ण जन्मामध्ये जो प्रत्येक फेऱ्या येणारच आहे ना तुम्हाला, त्या प्रत्येक फेऱ्याला मुसकीच लावून बसा, मग तुम्ही काय करायचं आहे ते. एवढं वाईट परिस्थिती आहे सांगायला गेलं. आणि आता काय करतात लोक, मग गेलो का आम्ही असं जवळ म्हणजे लांब दूर दूर जायला लागतात ती लोक, म्हणजे नको बाबा यांच्या जवळ जायला असं सांगतात लोक, नकोच. गेलो का लगे यांचं पारायण सुरू होतं, त्याच्यामुळे आता नको वाटतं, ती लोकांपाशी जायलाही नको आणि काही त्यांना सांगायलाही नको असं झालेलं आहे. मग काय म्हणतायत, मग त्यानंतर आमची चाललंय ना ते चाललंय व्यवस्थित चाललंय. मग बोललं का तर म्हणतात, मग तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, लोक बोलतात तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण तुकाराम महाराजांना काय सांगायचंय हो, तुकाराम महाराजांना काय सांगायचं ते आपण लक्षात घेतोय का? फक्त आपलं काय चाललंय नुसतं वरवरचं चाललेलं आहे आपलं, हे तुकाराम महाराजांना जे सांगायचं ते आपण लक्षातच घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्य नाही, बाबाजी नाम बाबाजीने आपुले बाबाजीने आपुले सांगितले नाम, रामकृष्ण मंत्र दिला नाम रामकृष्ण हरी. हां, रामकृष्ण हरी. मग काय दिलं सांगितलंय, मंत्र वेगळा सांगितलाय आणि नाम वेगळं सांगितलंय. मग ते नाम कोणतं आहे हो, मग ते नाम काय सांगितलंय, त्या नामाला अजपाजप नाम सांगितलेलं आहे. मग ते कुणालाही सांगायचं आहे का नाम, तर नाही सांगता येते, ते गूढगम्य ज्ञान आहे, ते गूढगम्य ज्ञानदेवा लादले, मग ते ज्ञानदेवांनाच लादलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळं गूढगम्य ज्ञान ते ओपन केलं आहे माऊलींनी, ते आपल्यालाही मिळाले. आपलं एवढं हे ना काय सांगायचं आहे, कर्म चांगलं असल्यामुळं एवढं म्हणजे मिळालेलं आहे देवाच्या कृपेने, ते ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. पण त्यांना गूढगम्य ज्ञानदेवा लादलं आहे असं सांगितलेलं आहे. मग ते ज्ञान आपल्याला लादलेलं आहे. मग काय म्हणतात, कोणतं ज्ञान आहे ते, अजपाजप नाम. मग आपण काय करतोय, आपल्याला आपण परमार्थ कसा करतोय, आपण परमार्थ बाहेरून करतोय, आपल्याला परमार्थ करायचा आहे आतून, पण आपणही बाहेरच्या स्वरूपातून परमार्थ करतोय. मग बाहेरच्या स्वरूपाचा परमार्थ कोणता आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हरी हरी, याला काय म्हणतात, बाहेरचा परमार्थ चाललाय. पण आपल्याला काय सांगितलंय, आतमधून परमार्थ करायचा, अंतरंगातून जो परमार्थ असतो तो देवाला आवडतोय आणि तोच परमार्थ आपल्याला करायला सांगितलेला आहे. पण आपण तो करत नाही, आपण याच्यातच आनंदी आहे, याच्यातच खुश आहे. देवाला अगरबत्ती लावणं, धूप दिवा करणं, बाबा आम्ही रोज सकाळी उठल्यावर दिवाबत्ती करतो, देवाला आंघोळ घालतो. मी तर म्हणते मी नाही बाबा रोज आंघोळ घालत. हां, तुम्ही नुसते आंघोळ घालता, काय होतं, काय मिळतं तुम्हाला दिवसभरात, जे सुख समाधान आहे ते मिळतंय का, तुमच्या डोक्यात जे चक्र चालू आहे ते तुम्ही शांत झालेत का? हां, नाही. मग कधीतरी वेगळं सांगितलं का, तुम्ही ते करतायत त्याच्यातून तुम्हाला काय वाटतंय, तुमचे डोकं शांत झाले का? नाही, जे आहे ते तसंच आहे. मग आम्हाला जे मिळालंय त्याच्यात आम्ही पूर्ण शांत झालेलो आहे,
आम्हाला काही सुख नाही, दुःख नाही, कशात अडकलेलो नाही आम्ही. हां, काय सांगणार यांना? पण ते चाललंय ते चाललंय. हां, हे काय सांगितलेलं आहे, वाल्याची हे सांगितले, ती कथा तर सर्वांना माहिती आहे, पण थोडक्यात सांगते. नारद मुनी जेव्हा वाल्याला भेटले आणि नारद मुनींनी जेव्हा वाल्याला सांगितले, तुला जर या पापातून मुक्त व्हायचे असेल तर तुला काय करावं लागेल, राम राम म्हणावं लागेल. असं आपण म्हणतो, राम राम म्हणावं लागेल. पण मग तू म्हणतो नाही मला येतं, मग मरा मरा म्हण. पण एवढं तकला तू आहे का ते नाम? हां, राम मरा मरा, ज्याला राम राम म्हणता येत नाही आणि तो मरा मरा म्हणता येते, त्याला तो राम राम म्हणता येणार नाही आहे का? एवढं तकला तू आहे का ते नाम? आपण म्हणतो त्याला बोलता येणार. अरे ज्या वाल्या गोळेंच्या त्यांच्या नाम लिखाणाने प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं, त्यांना वागावं लागलं. ते नाम एवढं सोपं आहे का? तकला तू आहे का ते एवढं नाम? आपण म्हणतो नाही ना, तसंच करावं लागलं. असं नाही आहे. हां, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. मग अर्थ लोपलीत का लोपवली त्या लोकांनी? हां, ही लोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा आहे का? नाही आहे. नारद मुनी जेव्हा त्यांना भेटले, रत्नाकरांना भेटले, तेव्हा त्यांना अनुग्रह दिला. तो अनुग्रह घेतल्यावर मग त्यांनी जे नामचिंतन केलं, मग ते पुढचं मार्गाला लागले. मग त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, मग ते त्यांच्या ग्रंथाप्रमाणे प्रभू रामचंद्रांना वागावं लागलेलं आहे. एवढं सोपं नाही. आपण काही पण बोलून जातो, नाही नाही असं झालं, मरा मरा बोलायचं नाही आहे, तशा गोष्टी नाही आहेत त्या. मग काय सांगितलंय, अजपाजप नाम. मग अजपाजप नाम कोणतं होतं? अजपाजप नाम उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. मग ते अजपाजप नाम आहे. मग या नामाला काय म्हणतात? याला अनिर्वाच्य नाम म्हणतात. म्हणजे जे वाचीने घेता येत नाही ना, त्या नामाला अनिर्वाच्य नाम म्हटलेलं आहे. ते वाचीने नाही घेता येत आपल्याला. आपण कुणाला सांगू शकतो का, हे बाबा असं असं नाम आहे? नाही सांगू शकत. म्हणून अनिर्वाच्य नाम आहे, त्याला जपून ठेवायला लागतं. म्हणजे कसं, एखाद्या जमिनीत काय केलं, जमीन सुपीक आहे, त्याच्यात धान्य पेरले आपण. धान्य पेरल्यावर काय होतं, ती झाकूनच ठेवावी लागते ना जमीन, नाहीतर मग कावळे चिमण्या येऊन ते सगळं खाऊन जाणार. तसं हे नाम आहे. हे नाम जपून लपून ठेवावं लागतं. गुप्त नाम आहे ते. तसं बघा, आपल्याला एखाद्या आपण याच्यात गेलो, बँकेत गेलो, बँकेत गेलो तर आपला कोड नंबर आहे. कोड नंबर आपण कुणाला सांगतो का? सांगू शकतो का? नाही सांगू शकत. तू सांगू शकशील का मला? सांग तुझा कोड नंबर काय? नाही सांगू शकणार आहे. तो गुप्त आहे की नाही? तसं हे नाम गुप्त आहे. तसंच यांचं मगाशी झालं. ते याच्यात गेले, बँक ATMमध्ये गेले आणि म्हणतात मी माझा कोड नंबरच विसरलो आहे. म्हणतात याच्यासारखं वाचून ना मी विसरून गेलो आहे अक्षरशः. म्हणजे संसार करावा का परमार्थ करावा? म्हटलं मी थांबा सांगतेच आज. परमार्थ का गेला का संसारातून हेच होतंय. म्हटलं आपली स्टेप चालू झाली, तिकडे जाण्याचं स्टेप चालू झाली. आपण हा संसार हळूहळू मागे टाकत चाललो आहे. ही सुरुवात झाली आहे आपली, हे लक्षात घ्या. म्हटलं आपण सुरुवात चालू केली आहे इकडून, म्हणजे आपण हळूहळू विसरत चालू आहे की नाही, काय करायचं आहे काय नाही हे विसरत चालू आहे. हे सगळे गोष्ट झाले पाहिजे. म्हणजे एवढ्या पुरतीच नाही, कायम केलं पाहिजे, कायम वाचन झालं पाहिजे. कारण यात गुंतलं ना, नाही आठवण राहत. मी तर दिवसभर बसून राहायची, हे वाच ते वाच, पण आता काही लक्षात राहिलेलं नाही. काय वाचले काय बोलते नाही लक्षात आहे. त्याच्यामुळं ना नेहमी झालं पाहिजे. आणि बाबांनी तर नेहमीच करून घेतलं पाहिजे. सारखंच कुणा उठवून मुद्दाम उठवलं पाहिजे, तू उठ, म्हणजे सगळे तयारीत राहणार, असं होईल. नाहीतर मग चाललाय टाइमपास. हा बाबा आता प्रवचन आले, मग आता बोललं पाहिजे ना, आत्ताच अभ्यास केला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे ना आपल्याकडून. मग तेच सांगितले तुकाराम महाराजांनी. मग हे अनिर्वाच्य नाम आहे, हे अनिर्वाच्य नामच तो मुखाने घेता येत नाही. आणि काय अजून अनिर्वाच्य नाम घेता येत नाही. मग अजून काय सांगितले, आपण काय करतोय, हा परमार्थ करतोय. परमार्थामध्ये काय सांगितलं, एक आपण नुसत्या देवाकडे मागण्या करतोय. देवाला काय, मग देवाने ह्या परमात्म्याने आपल्याला एवढं मोठं शरीर दिलंय, देह दिलाय, हा एवढा मोठा बंगला दिलाय त्याने. एवढा मोठा बंगला दिलाय, त्याच्यात बंगल्यामध्ये लाईट फिटिंग सगळं करून दिलंय ना आपल्याला. आपल्याला काय, पण या बंगल्यामध्ये आपला काळोख आहे ना, तो कसा घालवायचा आपल्यातला काळोख? तो बंगल्यातला काळोख गेला पाहिजे. तेव्हा आपल्याला, आपण गेलो बंगल्यामध्ये एखाद्या आणि त्याच्यातलं जर लाईटिंग फिटिंग केली फक्त कनेक्शन जोडलं गेलं नसेल तर तिथं काय होणार, काळोखच राहणार आहे ना. तर ते कनेक्शन कोण जोडणार? तर ते इलेक्ट्रिशियनलाच बोलावं लागेल. मग तो पण कसा पाहिजे,
तो पण तसाच त्याच्यातलाच पाहिजे, त्याच्यात ते कनेक्शन पहिलं जोडलं गेलं पाहिजे का नाही, तरच तो जोडून देईल ना दुसऱ्या कनेक्शन, त्या लाईट फिटिंग करून देईल. नाहीतर अन्यथा तो स्फोट घडवून आणेल ना, सगळ्याचाच वाट लावून टाकेन, आहे की नाही, सगळ्याचीच वाट लावून टाकणार. तसं हे कनेक्शन आपल्याला जोडायचे असेल तर परंपरेने जर चालत आलेले सद्गुरू, परंपरेने चालत आलेले जे नाम आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. तर आपली आणि त्या परमात्म्याचं कनेक्शन जोडून देणार आहे सद्गुरू, ते जोडून देणारे आपले कनेक्शन. मग काय सांगितलंय निवृत्ती महाराजांनी, काय सांगितलंय माऊलींना, जेव्हा त्यांनी कनेक्शन जोडले त्यांच्या हृदय, त्यांचं कनेक्शन जोडलं गेलं तेव्हा ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ झाला. ज्ञानेश्वरी ग्रंथ, परत हरिपाठ, परत अमृतानुभव, ह्या ग्रंथांची निर्मिती झाली. नाही तर जोडलं गेलं नसतं तर आपल्याला हे ग्रंथ मिळाले असते का, आपण वाचलं असतं का त्यांना, आपल्याला हे अनुभव आले असते का, तर नसते आले नसते ते अनुभव. म्हणून त्यांचे आपण खूप आभार मानायचे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, भरभरून उपकार आहेत. असं मला आपण सगळ्यांनाच उपकार आहे त्याच्यावर, पण लोक जाणत नाही, हे लोकांना कळलं पाहिजे. नाही त्यांनी जर नसतं हे केलं तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. म्हणून आपणही कनेक्शन जोडायला पाहिजे, सर्वांनी जोडलं पाहिजे ना. आणि कनेक्शन एकदा जोडलं गेलं तर मग आपल्यातला जो अंधकार आहे ना, तो अंधकार आपला कायमचा गायब होणार आहे आणि आपण त्या परमात्म्यापर्यंत जोडले जाणार आहोत. लोकांच्या आता नुसत्या मागण्या चालल्यात, आपण पाहतो बाहेर लोक बाहेर नुसते मागण्या करतात देवाला. तसा एखादा काय करतो मनुष्य, 20 रुपये घेणार आणि देशात जाणार, दुकानात जाणार, नारळ घेणार, देवापुढे जाऊन फोडणार आणि जो उडलेल्या तुकड्याकडे त्याचं लक्ष आहे, उडलेल्या तुकड्याकडे लक्ष देणार आणि 2 वाटे तो काय करणार, पिशवीत भरणार, आहे की नाही. आणि त्या तुकड्याक लक्ष आहे आणि तो तुकडा शोधून आणणार आणि तो देवाच्या पायापुढं ठेवला जातो, आहे की नाही. तर पायापुढं ठेवला जातो आणि मग मागण्या करणार, देवा आम्हाला माझ्या घरदार चांगलं सुखाचं ठेव, माझ्या पोराबाळांना सुख दे, बंगला होऊ दे, गाड्या येऊ दे. ह्या मागण्या आपण करतोय देवाकडं. या मागण्या आणि कशाच्या जोरावर करतोय वर, या नारळाच्या तुकड्यावर. तो एवढा भिकारी आहे का, एवढं जगत त्याने आपल्याला सगळं भरभरून त्याने दिलेलं, हे जगत त्याचं आहे आणि त्याला आपण एवढाचा तुकडा देतोय का. हे केलं पाहिजे का आपण, नाही केलं पाहिजे. नाही अरे हा ब्रह्मरूपी सागररूपी हे म्हणजे तू काय बोलतोय, मी चालविल्या वेदू चाले, मी हलविल्या मी बोलिला वेदू बोले, मी हलवल्या मी चालवल्या सूर्य चाले, मी हलवल्या प्राणू हले आणि मी सगळ्याचे चाले मीच एक. म्हणजे तो एवढा परमात्मा आहे, तो सगळ्याचा जगाचा सृष्टी करताय आणि आपण त्याला लालूच देतोय. ते लालूच दिली पाहिजे का, आपण एक थेंब झालं पाहिजे आणि त्या सागरात विलीन झालं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे त्या सागरामध्ये, ते त्याला आवडलं जातंय, तो आपण झालं पाहिजे. जसा मिठाचा खडा आहे, मिठाचा खडा पाण्यात टाकला होतो कसा त्याच्याशी एकरूप होऊन जातो, तसं आपण त्या परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. मग त्या ओशोमध्ये काय सांगितले हो, अरे भगवान को खोजो मत उसमें खो जाओ. मग आपल्याला काय सांगितलंय, त्याच्यात पूर्णतः विलीन व्हायला सांगितले आपल्याला. आपण इकडे तिकडे शोधतोय त्याला, काशीला जा, बनारसीला जा, इकडे तिकडे आपण शोधतोय त्याला. पण गेलंही पाहिजे, पण कधी गेलं पाहिजे, ज्ञान जर मिळालं असेल, आपण त्याला ओळखत असेल तर. आणि इतर वेळेस जाणं म्हणजे नुसतं फिरायला जाणं असं होतं, काही त्याला अर्थ नाही राहते. फिरणं म्हणजे काही निष्फळ फिरणं, उगाचचा त्रास आहे, आपल्या शीन येतो नुसता. आपण त्यालाच जर जाणलं नाही तर काय अर्थ आहे. आपण काय म्हणतो, आपल्या परमार्थाचं काय हे आपण म्हणतो, 7 दिवसाचं पारायण करायचं, परत तुळशीची गळ्यात माळ घालायची, पारायण करायचं, माळ घालायची, व्रतवैकल्य करायचं. व्रतवैकल्य करायचं म्हणजे आपल्याला आपण हा परमार्थ केला. आपल्याला आपण हेच समजतो, आपण देवाला जिंकलं आपण हे समजतो, पण हे खरं आहे का, हे खरं नाही आहे. आपल्याला त्याला कसं ओळखायचं आहे, आपण त्याला ज्ञानाच्या साहाय्याने ओळखायचं आहे. ते ज्ञान आपल्याला आपल्या गुरूंकडेच मिळणार आहे. ते ज्ञान पैगावरवे म्हणजे ते ज्ञान आपल्याला आपले गुरुच देणार आहेत आणि त्यांच्याकडूनच मिळणार आहे. आणि ज्ञान मिळाल्यावर काय होतं, आपण जो हे करतोय ना, तो ज्ञानी माणसाला काय होतं, ह्या देहात राहूनही जो ज्या क्रिया करतोय ना त्याच्याशी त्याचा काही संबंध राहत नाही. जो त्याला ज्ञान झालेलं आहे त्याला त्याच्याशी त्याचा काही संबंध राहत नाही. तो
कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, त्याच्याशी त्याचा काहीच संबंध नसतो. मग तो जसं कसं एखाद्या साप आहे, साप बिळात जाऊन काय करतो, काट टाकून देतो. पण त्याचा तो विचार करतो का, या कातीचा मला काय उपयोग, मी याची काय विल्हेवाट लावू, काय करू या कातीचं, त्याचा तो विचार करतोय का? तर नाही करत तो विचार. मग विचार करत नाही आहे. आणि तसंच तसंच मग फुलातला सुगंधही बाहेर पडला तर तो परत रिटर्न येतोय का पाठीमागं? तर नाही आहे. मग तसं काय सांगितलं आहे बाबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, याचा अर्थ सांगितला तो विसरले मी मला सांगायला. जेव्हा आपल्याला बोध होतो, सद्गुरू आपल्याला हे देतात, नाम देतात, त्यावेळेस काय सांगितलं 18व्या अध्यायामध्ये छान सांगितले, काना वचनाची या भेटी सरिसाची पैकी रेटी, सरिसाची पैकी रेटी वस्तू होऊन उठी कौनजी. म्हणजे साधकाचा कान आणि सद्गुरूचे वचन हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो भक्त राहत नाही, तो हे राहत नाही, तर तो भगवंत होऊन जातो. म्हणून आपल्याला तसा भगवंत झालं पाहिजे ना, आपण त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे आणि आपल्या गुरुच्या पायापाशीच लोटांगण घेतलं पाहिजे ना, आपण तिथं स्थिर झालं पाहिजे. आपल्यात काही शिल्लक राहिले नाही पाहिजे, अहंकार नाही शिल्लक राहिला पाहिजे. मला चांगलं बोलता येतं काय, असंच म्हणजे बाहेर तेच चाललेलं आहे. आपल्याला तेच वाटतं चांगलं बोलणं आलं किंवा काय, म्हणजे आपल्यातले नाही, आपल्यातले सगळे छान बोलतायत, चांगलं बोलतायत आणि ऐकायलाही खूप छान वाटतं. ते ज्ञानच वेगळं आहे. म्हणून नाही तर बाहेर आता त्या कीर्तनं होती, बापरे कंटाळा यायचा, पायाला कळ लागायची माझ्या अक्षरशः खाली बसून, कसं बसू इकडं तिकडं. पार 2च दिवस गेले, नको बास, मी मला नाही यायचं, तुम्हाला जायचं आहे तर जा. इतकं कंटाळा यायचा ना, नको वाटायचं. पण इथं आल्यावर नाही वाटत आहे असं. पण एक मला विचारायचं आहे बाबा, तुम्हाला प्रश्न विचारू शकते? म्हणजे माझी चुलत नणंद आहे, आज म्हणजे वर्ष झालं ती वारली. आणि तर तिला दोन्ही किडन्या फेल झालेल्या होत्या तिच्या. तर ते काय झालं, तिने किडन्या फेल झालेल्या होत्या आणि 3 महिने तिने पोटात अन्न नव्हते, खाल्लं का उलटी व्हायची तिला. तर काय झालं, मग आम्ही तिला पाहायला गेलो ना, त्यावेळेस एवढा त्रास झाला नाही, तिला पाहून कसं तरी वाटलं. तर त्यावेळेस मग मी तिला काय बोले, बाळा तुला, म्हणजे लहान आहे तू, माझी 26-27 वर्षाची होती, एवढी काही लहान नाही, पण तरी तिला मी बोले, तुला जरी हे दिसतं पांडुरंगाचं मूर्ती आहे का तुझ्या डोळ्यापुढे, म्हणजे निस्तेज झाली 2-2.5-3 महिने काही पोटात अन्न पाणी नाही. तर तिला बोले, तुला पांडुरंगाची मूर्ती दिसते का डोळ्यापुढे? तर तिने हळूच मुंडकं हलवलं. मग काय कर, त्याचं नामस्मरण कर, पांडुरंग पांडुरंग म्हणजे जे दुःख होतंय ना तुला, तो त्रास होतोय ना, तो तुला होणार नाहीये. मग म्हणजे ह्या संसारिक, म्हणजे तिला आठवत असेल ना मी काय केलं, काय करायचं आहे, काय काय मी, म्हणजे आनंदाचे त्या गोष्टी तिच्या आठवत असेल. पण त्या टायमाला काय वाटलं बाबा मला, मग मी तिच्या नुसतं डोक्यावर हात ठेवला आणि म्हटलं, आणि मी माझं नामस्मरण केलं. आणि मग नामस्मरण केलं आणि म्हटलं, काय 8 दिवसात म्हणजे तुझी सुटका होऊ दे, तुझी सुटका होऊ दे. पण 8 दिवसांनी खरंच फोन आला. म्हणजे मला मग काय बोलायचं, ह्या नामामध्ये खरंच एवढी ताकद आहे. मला तिचा त्रासही सहन होत नव्हता, एवढं त्रास होत होता. थोडं बोट लावलं ना तिला पोटाला तरी दुखत होतं. पण त्या टायमाला असं वाटलं बाबा, मी तिला जे आपल्याला नाम मिळाले, माझी शेवटच्या स्टेपला ती होती, ते नाम मिळाले ते मी तिला द्यायला हवं होतं का, म्हणजे घरातल्या लोकांना बाहेर काढून ते तिला द्यायला हवं होतं की नको? कारण माझा तेवढा अधिकार होता की नाही ते मला विचारायचं होतं. कारण शेवटची वेळ होती, ती नाही सुटली नसती तरी पण पुढच्या जन्मात चांगलं कर्माने ती म्हणजे पुढच्या मार्गाला लागली असती ना. मला ते म्हणायचे, म्हणजे कुठच्या तरी कुळात गेली असती तर चांगल्या मार्गाला लागली असती. हां, तो तिला झाला. मग तेच मी तिच्या डोक्यावर हात ठेवला, नामस्मरण केलं थोडा वेळ, आणि तुझी 8 दिवसात सुटका होईल. खरोखर गुरुवारी गेलेलो, लगेच दुसऱ्या गुरुवारी फोन आला का असं असं झालंय म्हणून. हां, म्हणजे मग मी केलेलं काम व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे नाम न देता तिची. पण मग कधी अशी कुणावरही वेळ आहे, सगळ्यांवर कुणावरही जरी अशी वेळ आली तर त्यांनी काय करावं? हा, तेच म्हणजे सांगावं की नाही नाव, असं आहे ना, आहे की नाही? हा, तेच ना.
हा तेच म्हणजे प्रत्येक कुणावर वेळ येते ना, कुणी अशा अवस्थेत असतो त्या टायमाला दिलं तर चालेल असं बाबा म्हणतायत. हा मग नंतर सांगा तुम्ही, आम्ही ते पण बोलणार होते, तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा द्यायचं की नाही द्यायचं. हा मी ते पण बोलते, कारण माझ्या सकाळी डोक्यात आलं म्हणून मी विचार केला विचारावं की नको. हा म्हणजे सगळ्यांसमोर आपण विचारलं तर सगळ्यांनाच प्रश्न असतो ना, हा म्हणून मी विचारलं मुद्दाम. हा. जय हरे. श्री ज्ञान